बजेट फ्रेंडली ट्रिप आमच्याकडनं शिका. पायऱ्या आम्ही हे व्हिडिओ बनवतोय जरा रिस्क घेऊन. पुढची वाटचाल आविष्कार आम्ही बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाईफ सार्थक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथे हवेचा आणि उंचीचा खेळ चालतो. सह्याद्री रांगेमध्ये वसलेला आणि कातळात कोरलेल्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला गोरखगड पाहू शकता. पाठीमागे कमान आहे गोरखगडची आणि इथून आपला ट्रेक सुरू होणार आहे. तर चला सुरू करूया आजचा. चला आपला फायनल ट्रेक आपण चालू करतो आज गोरखगडाचा. आज आपल्या जोडीला आहे वैभव, जो की माझ्या जोडीला असतो नेहमी. आणि आज आम्ही दुसरा कार्यकर्ता आणलाय, आविष्कार. आविष्कार ऐकर एकदा, नवीन कार्यकर्ते आहेत आमच्या जोडीला. दगडी पायऱ्या तुम्ही चढून आल्यानंतर तुम्हाला गोरक्षनाथ यांचा मठ भेटेल. आता आम्ही काय आतमध्ये जात नाही मठामध्ये, कारण का आम्हाला ऑलरेडी टाइम झालाय जायला. ट्रेकसाठी उशिरा निघलेलो घरातनं, टाइम झालाय. आम्ही डायरेक्ट ट्रेकलाच सुरुवात करतोय. जेव्हा पण तुम्ही मठाच्या इथे याल तर मठाच्या उजव्या साईडने तुम्हाला रोड भेटेल ट्रेक स्टार्ट करायला, आणि इथून तुमचा खरा ट्रेक चालू होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण का ट्रेक हा थरारक आणि आनंददायी असणार आहे. दोन्ही कार्यकर्ता आपले लागलेत कामाला. जी एक्साइटमेंट आहे त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत राहू दे, असं चालत राहू दे, काय दमलं नाही पाहिजेत. सुरुवातीचा जो रस्ता आहे तो असाच जंगलामधनं आहे, दाट जंगलामधनं. आणि जेव्हा आपल्याला ती नाथांची लेणी लागते जिथे त्यांनी तपश्चर्या केलेली, त्याच्यानंतर मग त्या कातळामध्ये कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या इन्स्टावर यूट्यूबवर फेमस आहेत, त्या आपल्याला बघायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण का 2-3 स्पॉट असे दाखवणार आहे का जे इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर भरपूर फेमस आहेत. मित्रांनो, गोरखगडची जर थोडक्यात माहिती द्यायची असेल तर हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये, आणि याचं जे बेस विलेज आहे ते देहरी गाव आहे. तिथून गोरखगडचा ट्रेक सुरू होतो. आणि तुम्हाला जर नाश्ता पाणी करायचं असेल, खायचं वगैरे असेल, किंवा टॅबलेट्स फर्स्ट एड वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला देहरी गावमध्ये भेटून जाईल. मुरबाडपासून 30 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला. कार्यकर्ता आपलं सुरुवातीलाच जमलेत. नवीन कार्यकर्ता घेऊन आलो आम्ही, आविष्कार देशमुख, द ओजी ट्रेडर. सध्या तो पण बेरोजगार, पुढे चालतोय वैभव, तो पण बेरोजगार, आणि मी पण बेरोजगार. क्या बात कर रहे? तिन्ही बेरोजगार लागलेत कामावर कीच. हो चला, तुम्ही जाऊन आले? हो जाऊन लवकरच गेलेले का? हा का, चालेल, चला आम्ही येतो जाऊन आता. आविष्कार, हार्टबीट कशी चालू आहे? धुक धुक धुक. मग तुझं काय हाल? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? दुख 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 चालू आहे. चला सुरुवात करू, जाऊ पुढे. जास्त वेळ ना, आपल्याकडे ऊन होईल परत. ट्रेक हा 85 डिग्रीमध्ये करायला लागतो तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला दम लागेल. आलोय सपाटीवर, लागलो आता. अजून आहे 10 मिनिटं सपाटी आहे, नंतर परत ट्रेक चालू होईल. मेन आपली लेणी आहे जिथं गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली आहे, आणि ज्याच्यामुळे गोरखगड हा नाव पडला, ती लेणी. आणि त्याच्यानंतर मग ते कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला लागतील, आणि खरा ट्रेक तोच आहे. मित्रांनो, जेव्हा पण याल ना तर विकेंड सोडून या, कारण का विकेंडला कुठेही जा,
तुम्हाला गर्दीच भेटेल. आणि जर तुम्ही वीकडेजमध्ये आले तर तुम्हाला सगळे एक्सप्लोअर करता येईल. गर्दी नसते, घाई गडबड नसते कोणाची. तुम्ही जर आलात ना सरळ रस्त्याने या आणि रस्ता चुकण्याचा काही इथे प्रश्नच येत नाही. कारण का जागोजागी इथे ना रिबिन्स वगैरे बांधलेले आहेत. हे बघा तुम्हाला असे रिबिन्स वगैरे बांधलेले दिसतील, पाट्या वगैरे दिसतील, जेणेकरून जे कोणी पण येतील ते हरवणार नाही, रस्ता चुकणार नाही. आणि असे सुंदर सुंदर झाडं तुम्हाला बघायला भेटतील. या झाडाचं विशेष म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये याचे वेगवेगळे कलर असतात. आता आम्ही जंगलातच आहेत, अजून खरा ट्रेक अजून चालू नाही झालेला आहे, जंगलामध्येच आहेत. आपला आजचा ट्रेक आहे, इथं आपल्याला पोहोचायचं आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण याल तेव्हा प्लीज बाजूला कचरा करू नका. इथे दिलेलं आहे पेंग्विन, ज्याच्यावर लिहिलं यूज मी. कचरा त्याच्यामध्येच टाका, जेणेकरून आपले गड किल्ले यांचं चांगलं संवर्धन होईल आणि कुणाला त्रास न होणार. गोरखगडची आमची ही 4थी वेळ आहे. तिघे पण 3-3 वेळा जाऊन आलेलो आहेत आम्ही. पण आपल्या यूट्यूब चॅनलला ब्लॉग पाहिजे गोरखगडचा, म्हणून आम्ही परत आलोय 4थ्यांदा. आणि जेव्हा आलेलो तेव्हा हा टेबल नव्हता, यावेळेस एक चेंज टेबल आहे मध्ये. मित्रांनो, याल सांभाळून या, कारण थोडी जरी चूक झाली ना तर तुम्ही तुमच्या आयुष्याला मुकलेच समजा. का ट्रेक बोलणं आणि करणं खूप फरक आहे. भावांनो, चॅनलला आपल्या भरपूर व्हायरल करा. हे 2 बेरोजगार आहे, त्यांना घेऊन फिरायचे मला. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. स्पॉन्सरशिप भेटल्याशिवाय का मला जमणार नाही रे. एक शाहकाल एक महाकाल, दोघं बेरोजगार, तिसरा बेरोजगार. आमचा सपोर्ट सिस्टम सार्थक भाई. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. फायनल मित्रांनो, आपण तिथं पोचलो आहे जी इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती खूप व्हायरल प्लेस आहे, की जिथे तो टेबल ठेवलेला आहे आणि समोर व्ह्यू आहे. आणि व्ह्यू पण सिद्धगडाचा आहे, एकदम क्वालिटी आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा व्ह्यू बघा. इज ती प्लेस जे खूप फेमस आहे इंस्टाला. हा सिद्धगड. हे आपले कार्यकर्ते जमलेले. चला आम्ही तर फोटोशूट वगैरे करून घेतो आता आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आमचं आता फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासासाठी, जे की आपल्याला जायचं आहे माथ्याशी डोंगराच्या. मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे. आपल्याला इथे टोकावरती जायचं आहे आणि आपल्याला जाताना आता मध्ये एक दगडामध्ये कोरलेला जो दरवाजा आहे तो पण फेमस आहे खूप, तो भेटेल. आणि त्याच्यानंतर मग लेणी आणि मग वरती ते कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला लागतील ट्रेकला. हे बघा, मध्ये मध्ये अशा पाट्या वगैरे लावलेल्या आहेत तुम्हाला जाण्यासाठी, जेणेकरून तुम्ही तुमचा जो रस्ता आहे तो चुकणार नाही आणि हरवणार नाही. पाट्या लावलेल्या आहेत वरून, इथे जागोजागी हे बांधलेलं पण आहे. आता आलो आपण जंगलात. अरे इथे थोडंच पुढे गेलं की एक महादेवाचं मंदिर आहे. चला. अतिशय सुंदर काम करता. आईच्या गावात पाय मुरगळला. अतिशय सुंदर काम करता आहे तुम्ही. आपल्याला इकडनं जायचंय लेफ्ट घेऊन.
चला तर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे हा. जेव्हा तुम्ही त्या मंदिराच्या इथे याल तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ वर चढ द्यायचं आहे. चला आपला ट्रेक चालू झालेलं आहे. हे बघा आपल्याला इथे जायचं आहे. आविष्कार भाऊ काय बोलतात बघू. बोल बोल, चार्जिंग कमी आहे. गाईस तुम्ही आम्हाला सपोर्ट करत नाही ना काय होतं ते कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? ते सर गाईज याचं म्हणणं एवढं आम्हाला सपोर्ट करा. आमच्याकडे आयफोन आहे पण पॉवर बँक नाही. चार्जिंग तुम्ही खपत आलेली हा आहे. जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल पैसे येतील तेव्हाच आम्ही पॉवर बँक घेऊ. चला तर आपण आता सुरुवात केली आपल्या ट्रेकला. बघू शकता तुम्ही कसं आहे रोड. हे बघा हे खरा कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा ट्रेक आहे. आपल्याला येतो आणि कॅमेरा वगैरे सांभाळताना चढणं खूप कठीण आहे. कारण का थोडीशी चूक आपल्याला आपल्या जीवावरती बेतू शकते. रोड कॅमेरा पूर्ण हलतोय रे. आवाज नाही याल तो कॅमेरा जपा जमत नाही चढायला कॅमेरा. तुम्ही बघितलं असेल का माझे किती आभाळ झाले तरी मला अनुभव आहे गोरखगडचा. मी 3 वेळा येऊन गेले, ही 4थी वेळ आहे. पण पहिल्यांदाच मी व्लॉग बनवतोय आणि ट्रायपॉड हातात घेऊन फोन कॅमेरा सांभाळणं खूप कठीण आहे. तर मी व्हिडिओ आता डायरेक्ट त्या दरवाजाच्या इथे बनवतो. आपण पोचलो आता दरवाजाच्या इथे, जो की इन्स्टावरती रीलला भरपूर फेमस आहे आणि आत्ताच त्याचं दरवाजाचं काम केलेलं आहे. चला तर जाऊया वरती. अर्ध दाखवतोय. चला तुम्हाला पाण्याचे टाक जे ते दाखवतो. हा दाखवत नव्हता, आम्ही फोर्स केला तेव्हा दाखवायला चालवलाय. गाईस फोनमध्ये चार्जिंग कमी आहे आणि मला तुम्हाला मेन तर कातळामध्ये कोरलेले पायऱ्या आहेत त्या दाखवायचे आहेत. हा बघा हा पाण्याचा टाक. पाणी एकदम खराब आहे, तुम्ही पिऊ नाही शकत, वापरू नाही शकत, काय नाही. आणि हा येतो मच्छिंद्रगड आणि हा आपला मुरबाड तालुका पूर्ण. चला तर सुरुवात करू आपण आपल्या ट्रेकला. रस्ता खूप अरुंद आहे, जास्त लोक याल तर सिंगलच चाला. कोणी एकमेकाला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका, कारण का एक छोटीशी चूक काय घडवून आणू शकते आपण सांगू नाही शकणार. चला हे बघा इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. गाईज व्हिडिओ बंद करतो मी, वरती जातो, पकडायला जमत नाही. आलो आम्ही आता वर, तेवढं तो पॅच केला आम्ही कम्प्लीट. व्हिडिओ बंद करण्याचं कारण असा की तिथे पकडायला जागाच नव्हती. जर मी ट्रायपॉड वगैरे घेऊन जर आलो असतो तर मला जमलं नसतं पकडायला. त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला, कारण का आपल्याला व्हिडिओ महत्त्वाचा नाही, आपला जीव महत्त्वाचा आहे.
गोरखगड. आता आपण गोरक्षनाथांची जी लेणी आहे त्या परिसरात पोहोचलोय. हीच ती लेणी तुम्ही बघू शकता आणि त्याच्या समोरच मच्छिंद्रगड आहे. तुम्हाला मी ती पूर्ण लेणी दाखवतो. जर तुम्ही स्टेला येणार असाल, नाईट स्टे करायचा असेल किंवा तुम्हाला विश्रांती करायची आहे, चहा पाणी नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथं 40 ते 50 लोक आरामात राहू शकतात. अशी ही जागा आहे. हे बघा. चला आता आपण जातोय त्या कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत तिथे तो ट्रेक करणार आहेत आपण आता. गोरखगडाचं जे मेन आकर्षण आणि ज्यासाठी तो ओळखला जातो, चित्तथरारक अशा त्या पायऱ्या, तिथे आपण जाणार आहोत. तुम्हाला व्ह्यू आणि रस्ता दाखवतो. हे बघा हा व्ह्यू आणि इथून असं खाली 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 सरळ रस्ता. बघा इथे पण पाण्याचे टाक आहेत, पण पाण्याचे टाक आहेत खरं. हा पाणी मला जरासं चांगलं वाटतं, शुद्ध वाटतं की तुम्ही यूज वगैरे करू शकता हातपाय धुवायला, फ्रेश व्हायला नॉर्मली. बाकी तर याचा यूज कसला काय होणार नाही. आणि हा तर पूर्ण सुकलेला टाक आहे. इकडे पण आहे, हा पूर्ण खराब आहे. बाजूला बघू शकता तुम्ही पूर्ण दरी आहे. आपण आलोय आता त्या टप्प्यावरती. इथे पहिले तर सीडी आहे याची लोखंडी आणि त्याच्यानंतर मग कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि मग आपला जे टार्गेट आहे तर आम्ही पोहोचलोय वरती. व्हिडिओ शूट नाही करता आली पायऱ्यांची, कारण खूप रिस्की आहे. का तिथे कॅमेरा वगैरे काढणं, मोबाईल काढणं, ट्रायपॉड काढणं पॉसिबलच नाही आहे. खूप खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे काय शूट वगैरे नाही केला. पण तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवतो. हे बघा हा वैभव चढतोय. ट्रायपॉड काढला असता आम्ही, बट नको, आम्ही रिस्क नाही घेत आहेत कारण ट्रेक का होत राहतील. सो आलो आम्ही आता वर. गडाच्या माथ्याशी पोहोचलो आम्ही. खूप रिस्की आहे तो स्पॉट. ज्या याच्यासाठी फेमस आहे तो कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत, उगाच नाही त्याला बोलत की महाराष्ट्रातील हार्डेस्ट ट्रेक गोरखगड, तो त्याच्यामुळेच फेमस आहे. हे बघा आपण पोचलोय. इथे महादेवाचं मंदिर आहे. ट्रेक करा, व्हिडिओज बनवा, या तुम्ही. स्वच्छता राखा, स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ, ब्लॉग, रील्स, इन्स्टा हे सगळं ठीक आहे, बनवा तुम्ही, पण स्वतःचा जीव धोक्यात नका घालू. कारण का मी 4 वेळा आलो आहे तरी पण मी फोन काढला नाही हातात, ना ट्रायपॉड ना काय. कारण का तिथे 1-2 पॅच असे आहेत का जर तुम्ही थोडी जरी चूक केली तर तुम्ही त्या जीवाला मुकू शकता. आणि 2137 फूट जी खोली आहे, जी उंची आहे गडाची, त्याच्यावरून जर तुम्ही खाली पडले तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं वाचणं खूपच कठीण आहे. तर आता आम्ही पोचलो आहे
आम्ही भाकरी वगैरे आणलेल्या आहेत, कारण का आम्ही तुम्हाला बजेटमध्ये कशी ट्रिप करायची ते सांगतोय. तर भाकरी वगैरे आणलेल्या आहेत, खाल्ले पार्सल वडे घेतलेले, तर ते खातो, पाणी वगैरे पितो, रेस्ट करतो आणि मग इथून आपला परतीचा प्रवास चालू. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. या मंडळी भाकरी खायला. बजेट फ्रेंडली ट्रिप आमच्याकडनं शिका. आम्ही भाकरी वगैरे खाल्ल्या, नाश्ता वगैरे झाला आता, फोटोशूट रील शूट सगळं केलं आहे. तर आता उतरतो आम्ही. उतरतानाचे काही थ्रिलिंग शॉट्स मी टाकतो व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण आजचा हा ट्रेक संपूया. बघू शकता मित्रांनो कशा पायऱ्या आहेत. खूप म्हणजे 90 डिग्री पायऱ्या आहेत. हे बघा, मी जर बोलाल ना हरिहरगडचा असा एकच पॅच आहे तो थोडासा वाटतो तुम्हाला, एवढा हार्ड नाही, पण ओरगडचा हा पूर्णच पॅच हार्ड आहे. ओरगड ट्रेकच हार्ड आहे असं वाटतंय का फोन घेऊन द्यावा बॅगेत आणि मग उतरावा. तुमच्यासाठी खास आम्ही हे व्हिडिओ बनवतोय, जरा रिस्क घेऊन. सावकाश आहे. आता उतरलो आम्ही खाली. जो हार्ड पॅच होता आपला कातळात कोरलेल्या शिड्यांचा पायऱ्यांचा, तो पॅच आम्ही उतरलो आहे आणि आता हा ब्लॉग. तर चला आपण उतरलो आहे लेण्यांच्या इथं. इथून आता आम्ही निघतोय, परतीचा प्रवास सुरू करतोय. तर आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हालाही थ्रिल आवडत असेल, थरार आवडत असेल, तर गोरखगडचा ट्रेक तुम्ही नक्की करा. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.